पूर्वा, बास झालं आता. पण बरं वाटतंय का आता? हो. सरिता कशी आहे ग? बरी आता आणि खोलीत आराम करते. तिची पण काळजी घे ग. काल रात्री खूप घाबरली होती ती. हो काकी, मी बघते आणि जेवणाचंही बघते. तू ही काळजी घे. येते मी. हो. बघितलं सारखीच किती काळजी आहे तिला तिच्या आईची. मामा, म्हणजे अजूनही तू मला माफ केला नाहीयेस. सोड ना तो विषय. मला एक गोष्ट कळत नाही, ती गाडी लॉक कशी झाली? अरे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ना. मशीन आहे, काहीही फॉल्ट होऊ शकतो ना. पण मामा, काल दुपारी मी कार रिपेअर करत होतो. कार तर ओके, म्हणजे हे असं व्हायला नको होतं. मला वाटतं यामागे. माधव प्लीज, पुन्हा सुरू झालं तुझं? अगं काही नाही ग, माझ्या मनात शंका आली ती मी बोलून दाखवली. अरे मग त्या शंकेचं निरसन योग्य मार्गाने करण्याऐवजी उगाच भरकटू नकोस ना. एवढंच म्हणायचंय मला. माधव, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मला कळली. काय? आर्चिसला छाया दिसली होती ना त्या दिवशी. आय मीन तसा भास झाला होता त्याला. हो. तो कदाचित भास नसावा. म्हणजे? काल रात्री आम्ही छायाला बघितलं. ती लपून कोणाला तरी भेटते. अरे देवा, हा काय खाल्ला या? मी बोलते तर खोटा नाही. काय करू सा माका काय कळणार नाही रे. आधी आर्चिसान बघितल्यान, मग अभिरामन बघितल्यान. काय? होय, अभिरामन पण बघितल्यान ते का? मका सांगितलं नाहीस मग? अरे त्याच्यावरून किती वाद झाले बघितलास ना तू. छाया जीवाचा काय बरं वाईट करीत या भीतीने सांगूक नाही मी. ता काय करून घेत नाही, पण असंच काहीतरी करत राहिला ना तर आपल्याक नक्कीच जीव देऊचा लागतो लो. आहे का असा सोडता कामा नाही. अहो तुम्ही जरा गप रवा आता. कित्या गप रहो? मागच्या टायमात त्या काय विचारलं तर काय बोलला होता बघितलंस ना. मी नाही होतंय, मी घरातच पडलेलं असतंय, मग घरात कोंडून ठेवतात. मग या सगळ्या जण बोलतात ते काय खोटं बोलतात? माका काळजी वाटत रे त्याची. कसं समजवायचं ते का? कोणाची वाईट नजर पडायला नको पण कायम रोकतिले. पण आता ह्या काय झालं सगळा? काय कमी पडलंय मी? आता आपण बघितलं म्हणून गावातले कोणी बघितल्यानंतर काय म्हणतील? कोण हसतो? विसरलास मग काय विसरलास? आधी कोण हसते सांग, आमका जाग दे. कळात मी कोण असय, कळात तुमका. पण आता तुम्ही माझो मान द्याव विसरलास. बाय आमच्याकडून काय रावला असा तर माफ कर आमका. मी पाया पडतय तुझ्या. आई काय झालं? माधवा, त्याच्या अंगात कोणतरी येईल रे. माझा हक माका होयो. वय गे बाय, सगळा मिळात. पण आधी तू कोण हास ते सांग. मी पाया पडतय तुझ्या. हे काय? आत्याच्या अंगात. दत्ता, सरिता पाया पडून घेवा. माधव, निलिमा. हो. माधव पाया पड. माधव पाया पडणार नाही. निलिमा काय चालला हा? बघतास ना त्याच्या अंगात तिला हा.
तेसो मान ते का देव होयो नाही तर वाईट होतला. आई काहीही होणार नाही आणि काही झालंच तर बघू आपण. आपण तुम्ही काय बघता? सगळं आम्हीच बघताव ना. तुम्ही जाता मुंबई, बाकीचं आमका सगळं बघू लागताला. हो मी जाणारच आहे मुंबईला, पण ह्या सगळ्याचा छडा लावल्यानंतरच. ह्या घरात मी लय आणि मका माझं मान मिळणार नाही. किती रवायचं मी होय चाललोय. असं नको करू. मी तुझं सगळं मानपान तुका देते. पूर्वा जा उदबत्ती घेऊन ये. असलो अर्धवट मानपान नको मका. नाही करण्यात नारळ देवची रीत रवली नाही काय. माका माझ्या मानाचा फळ मिळू गया. वय पूर्वा जा नारळ पण घेऊन ये जा. बाय कोण हसतो? खैसून येलीस? हे बघ, या घरावर जर संकट हा ना तर थोपून धर. सगळा बरोबर होय. या घराच्या वंशाचा देव खया. खया या घराची थोरली सून. निलिमा पाया पड गो बा त्याच्या. तेचा मान ते का देव होयो. बास झालं. काय चाललंय हे सगळं? कसला मान आणि कोणाला द्यायचा? बास झालं छाया तुझं. काय काय करणार आहेस तू अजून? हे सगळं सोंग करण्याची काहीही गरज नाहीये. निलिमा अगो काय करतेस तू? आई मी जे काय करते ना ते बरोबरच करते. हे सगळं सोंग आहे, मुद्दाम करते ती. छाया हे बघ, तुला कोणीही काहीही बोलणार नाहीये, कळलं? पण आता शुद्धीवरी. जाऊबाई काय करतास? तिचो मान तिका देऊक होयो नाहीतर कोप व्हायचो. वय निलिमा तिच्या अंगात कोणतरी येला. हा कुणीही अंगात आलेलं नाहीये. सगळी नाटकं आहेत ही. अपमान अपमान केलं जातो माझा. मी चाललोय हसून. बाय मी माफी मागतोय. ते का काय कळणार नाही गो बाय. आई काय करताय तुम्ही? छाया तुझ्या अंगात जे कोणी आलं असेल ना, भूत किंवा देवी, ते सगळं बाहेर काढते मी आता. निलिमा काय करणार आहेस तू? बरेच उपाय आहेत. हिच्यावर कुठला लागू पडतोय ना ते बघूया. वहिनी तुम्ही काही करू नको. हे आमका चालूचा नाही. आणि हे जे काही चाललंय ना ते मला चालणार नाही. मामा प्लीज, तू या सगळ्यामध्ये नको पडूस. मग काय करायचं अर्चिस? काय करायचं सांग ना. तुझ्या डॅड सारखं गप्प बसायचं, बघत राहायचं? पटत नसलं तरी? निलिमा मी कुठं म्हटलं मला पटत नाहीये म्हणून. पण प्लीज तू यात पडू नको. हे इथे चालतं होतं. गुड, व्हेरी गुड प्रोफेसर माधव नाईक. मग उभे का आहात आपण? या पाया पडा ना, पाया पडा. माधव, अरे काय शिकवणार आहेस तू मुलांना? माधव मला तुझ्याशी बोलायचं. आपण तिचं लग्न करून द्यायला हवं. आता दत्ताक सांग लग्नासाठी स्थळ बघितला म्हणा. खाली रघुभाऊ इले होते ना. कधी? आत्ता इलेले तुका काय सांगत होते?